पुढचा व्यक्ती जर गप्प बसत असेल ना तर तो चुकीचा आहे असं कधीच समजू नका बरं का. कारण प्रत्येक वेळेस पुढचा व्यक्ती चुकीचा नसून बरोबर सुद्धा असेल तरी तो गप्प बसतो. गप्प बसण्याचा अर्थ एकच असतो, तो संस्कारी असतो, तो चांगला असतो, त्याच्या काही मर्यादा असतात, त्याला ते ओलांडायच्या नसतात. म्हणून तो पुढचा व्यक्ती गप्प बसलेला असतो. त्याला माहिती असतं आपण चांगले आहोत, आपण बरोबर आहोत, हे आपल्या देवाला माहिती आहे ना. मग पुढच्यांना सांगायची काय गरज आहे. आपली फॅमिली, आपले लोक आपल्याला ओळखतात ना, बस झालं असं म्हणून काही दिवस तर त्याच्या मर्यादा, त्याच्या संस्कार, त्याची फॅमिली हे सर्व जपत तो शांत बसत असतो. पण कधी कधी काय होतं माहिती का, शांत बसल्यानंतर पण पुढच्यांना शांततेनंतरचं वादळ दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण गप्प बसल्यानंतर पण काही जणांना खूप गलतफहमी होत असते, ही चुकीची आहे म्हणून गप्प बसली का. किंवा भुकणाऱ्या कुत्रीला सुद्धा असं वाटत असतं मी इतकं भुकतीये तरी इतकं तिला अंगावरती त्याच्या किचड उचडते तरी ते गप्प का बसायला लागले. मग तेव्हा काय होतं माहिती का, ते समोरची जी वाघीण आहे ना ते तर स्वतः उठून बसतेच, पण तिच्या मागे तिची फॅमिली सुद्धा उठून बसत असते. कारण ते सही आहे, तिच्या फॅमिलीला पण माहिती असतं आणि तिला पण माहिती असतं. त्यामुळे मी माझंच नाही कुठल्या पण पुढच्या व्यक्तीचं सुद्धा सांगत आहे, जर ते शांत असेल तर तिच्या मागे असं हात धुवून तुम्ही लागू नका. नंतर ती एकदा उठली ना तर कोणालाही नाही ऐकत. तर चला, अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथून पुण्याला वगैरे कसं गेली आणि सकाळी पुण्याला गेल्यानंतर नागिन मला घ्यायला वगैरे आली, तिथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी. तर नागिन घ्यायला येण्याच्या अगोदरच काही वेळा अगोदर आम्ही ट्रॅव्हल्स थोडीशी थांबली होती बरं का. कारण मला पण खूप साऱ्या उलट्या वगैरे व्हायला होत्या आणि प्रवास वगैरे इतका सगळा काही व्यवस्थित झाला नव्हता. कारण मला खूप सारी धावपळ, इथे माझं शॉप, काम वगैरे ह्या सगळ्यामुळे मला धावपळ वगैरे झालेली होती आणि रातची पण तब्येत आली थोडीशी बरी नव्हती. त्याच्यामुळे मग त्याची पण तब्येत खराब झाली. जेव्हा ट्रॅव्हल्स मेन पॉईंटला थांबली, ती येणारी त्या पॉईंटला थांबली, तेव्हा मग उतरल्यानंतर ती आली नव्हती तोपर्यंतच मला पण उलट्या वगैरे झाल्या, राजला पण उलट्या वगैरे झाल्या. म्हणजे आमचा प्रवास खूपच खराब असा झालेला होता. घेण्या येण्याच्या ती तेव्हाची गोष्ट झाली, म्हणजे तिनं घ्यायला आली ना ते गोष्ट झाली. पण त्या अगोदरची एक तुम्हाला सांगायची विसरली होती बरं का. जेव्हा मी इथून ट्रॅव्हल्समध्ये बसलेली होती ना तर मध्येच ट्रॅव्हल्समध्ये जेव्हा तो पॉईंट येणार होता सकाळचा, मला वाटलं जवळपास त्या व्यक्तीनं, नागिननं मला 2-3 कॉल केलेले होते, तर मी काही कॉल उचललेला नव्हता. कारण रात्रभर मला पण त्रास वगैरे झाला होता. उजनीमधून आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि राज झोपलेलो होतं. त्यानंतर मग सकाळी मला काही जाग आली नाही, तिचे 2-3 कॉल आले आणि राजच्या पप्पाचा पण एक कॉल वगैरे आलेला होता. ते काही मी रिसिव्ह केलं नाही कारण दोघांना पण अशी झोप लागलेली होती ना त्याच्यामुळे. तर मला कॉल नाही लागला म्हणून त्याच्या अगोदरच त्या नागिननं मला असं म्हटलं होतं की तुम्ही जिथे पॉईंट आहे तिथे थांबायचं, ते तुम्हाला माहिती नाहीये. कारण दाजी वगैरे म्हणत होते की लग्न झाल्यापासून मी फर्स्ट टाइम तिला कुठेच पाठवलेलं नाहीये, तर तुमच्या ट्रस्टवरती मी तुम्हाला पाठवत आहे. पण ते ट्रॅव्हल्स तिथे येण्याच्या अगोदर तुम्ही तिथे यावं लागेल. कारण हिनं राजला घेऊन असा प्रवास वगैरे कुठं केलेला नाहीये. एकतरी मी तिच्या सोबत जात असतो, नाहीतरी फॅमिली सोबत असते. एकटीचा प्रवास म्हटलं तर ती लातूर सोडून आतापर्यंत बाहेर कुठेच गेलेली नाहीये. 8 वर्षामध्ये जर म्हटलं तर तिचा हा फर्स्ट प्रवास आहे. नाही, माझ्या ट्रस्टवरती पाठवून द्या. ते ट्रॅव्हल्स तिथे येण्याच्या अगोदर मी तिला घ्यायला जाते. कारण मिस्टरांनी सांगितलं होतं की तिला उलट्या वगैरे होत असतात उपाशी पोटाने आणि तिला ट्रॅव्हल्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीत. आम्ही गेलो तर कुठे पण फॅमिली ट्रिपला वगैरे असं 4 व्हीलर वगैरे गाडीमध्ये जात असतो. कारण राजला पण आम्ही जसा तो मोठा झालाय तसा आम्ही बसनं, ट्रॅव्हल्सनं वगैरे प्रवास केलेला नाहीये. तर ते बोलले नका टेन्शन घेऊ दाजी, पाठवून द्या. अशा गोष्टी झालेल्या होत्या. पण त्याचं त्या व्यक्तीनं असं हे सांगितलं की तिच्यावरती ट्रस्ट नाहीये, तुझ्यावरती ट्रस्ट आहे, मला माझ्या बायकोवरती ट्रस्ट नाहीये म्हणून मी पाठवून देतो, ती कुठेतरी पळून जाईल का काय, असं मोठं लांछन लावलं. त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट पण सांगावा लागला, हा विसरलेला होता बरं का. तर जसं मी सकाळी तिकडे उतरणार होती आणि 2-3 तास अगोदर आता मी झोपते म्हणून त्या व्यक्तीला मेसेज, फोटो काहीतरी मी टाकलेला होता. तर तिनं मला असं म्हटलं होतं की मला दाजीचा नंबर सेंड करून ठेवा, जेणेकरून जर तुम्ही उठले नाही आणि झोप वगैरे लागले तर मी त्यांना फोन वगैरे करते. कारण मिस्टर ट्रॅव्हल्सवाल्याकडनं नंबर वगैरे घेतला होता, ट्रॅव्हल्सवाल्याला सांगितलं होतं ह्या पॉईंटला उतरवा, त्यांची फ्रेंड वगैरे तिथं येणार आहे. त्यामुळे त्यांनी ट्रॅव्हल्सवाल्यासोबत बोललं होतं. मी म्हटलं मला कुठेतरी पॉईंटला थांबायचं म्हणलं ना, मला खूप भीती वाटते आणि जर मला झोप वगैरे जर लागली असेल तर तुम्ही व्यवस्थित सांगा ट्रॅव्हल्सवाल्याला ह्या पॉईंटला उतरायचं आहे आणि मी नाही उतरलं तोपर्यंत पुढे नका जाऊ देऊ. कारण रातचा माझा हा प्रवास पहिला आहे म्हणलं तरी ते ट्रॅव्हल्स पुण्याला पोहोचेपर्यंत माझ्या मिस्टरांनी त्या ट्रॅव्हल्सवाल्याला 2 ते 3 कॉल केलेले होते बरं का. तर ह्या व्यक्तीनं, नागिननं मला असं म्हणलेलं होतं जर तुम्ही झोपताय, मी सेल्फी टाकली होती की मी झोपते म्हणून, तर तुम्ही झोपताय तर मला दाजींचा नंबर सेंड करून ठेवा, जेणेकरून जर तुमचा फोन वगैरे नाही लागला, म्हणजे तुम्ही आधी फोन नाही उचलले 2 असं बोलली ते, मी फोनच नाही उचलत म्हणे लवकर, तर तुम्ही दाजीचा नंबर सेंड करून ठेवा. त्याच्यामुळे मी ह्यांचा नंबर वगैरे सेंड केला आणि यांना तर लोकेशन वगैरे मी स्वतः टाकलेलंच होतं. हिलाही लोकेशन सेंड केलेलं होतं. तर ती म्हणली लोकेशन काही कळतच नाहीये तुमचं, 1 तास अगोदरचं दाखवत आहे, नंतरचं दाखवत आहे, तर मला काही कळत नाही लोकेशनचं असं बोलली. मी म्हटलं ठीक आहे, म्हणलं राहू दे, त्यांना पाठवलेलं आहे. तर ती बोलली मला त्यांचा नंबर सेंड करा. मग मी राजच्या पप्पाचा तिला नंबर वगैरे सेंड केला. त्यामुळे मग तिनं तिकडे कॉलवरती वगैरे बोलत राहिली.
की मग आता कुठंपर्यंत वगैरे यायली तिनं काही नाही. मग ते त्यांनी सांगितलं आणि जिथल्या पॉईंटला येणार होती तो तेव्हाच त्यांनी तिला कॉल केलेला होता की तिनं सांगितलं होतं कुठं थांबणार आहे. मग मिस्टरांनी तिला पॉईंट सांगितल्यानंतर मिस्टर तिकडनं ते सांगितलं आम्ही जेव्हा जवळपास तिथे जवळ जाणार होत तेव्हा मग ते तिकडनं घ्यायला आली. पण आली तिला 10-15 मिनटं थोडंसं लेट झाला, 10 मिनटं काहीतरी लेट झालेला होता त्या नागिनला. आली मग उतरलो तर आम्ही तिथे गेलो, तिने घेतलं वगैरे. तिथे एक सबस्क्रायबर कुणीतरी भेटले होते, मी तिथला ब्लॉग पण घेतलेला होता बरं का. आणि राज तर म्हणायला मम्मा मला खूप त्रास व्हायला वगैरे, आणि मलाही तसं व्हायलं होतं, पोटात काही नसल्यामुळे मलाही चक्कर वगैरे यायला लागली होती. तर तसेच आम्ही घरी गेलो, सकाळचे थंडीचे दिवस वगैरे चालू होते. ती म्हटली की सगळा पसारा वगैरे आहे, हे बघा मी अशी शॉपिंग केलेली आहे, कसं काय करायचं काही नाही सांगा मला, पॅकिंग वगैरे सगळे कसं करायचे सांगा. आणि तिच्या कपाटातल्या काही साड्या वगैरे सगळं राडा तिनं कॉटवरती काढून टाकला की यातल्या कोणत्या कोणत्या चांगल्या आहेत त्या साड्या सांगा, जेणेकरून मला सासरला वगैरे पण तिकडे घेऊन जायचं आहे. आणि 4 साड्या तिनं 3 की 4 साड्या काहीतरी आणल्या होत्या विकत नवीन, जे की हळदीसाठी वगैरे म्हणून, लग्न आणि साखरपुडा वगैरे. मला वाटतं 3च काहीतरी साड्या तिनं आणलेल्या होत्या. आणि जे परकर एकच नवीन आणलेला होता आणि बाकीचे जुने परकर वगैरे ते पहिल्याचे मला दाखवत होती. तर तिची साखरपुड्याची आणि लग्नाची साडी जी आहे ना थोडंसं मोरपंखी टाईपमध्ये होती, त्याच्यामुळे तिनं त्याच्यावरती एकच परकर आणलेला होता. आणि ती बाकीचा हळदीचा वगैरे तिनं काय परकर आणलेला नव्हता. मी म्हटलं का नाही आणलेला, तर ते बोलली काही माझ्याकडे जुने परकर आहेत ते त्याच्यावरती मॅच करायचे आहेत आणि म्हणजे त्याच्यावरती पॅकिंगमध्ये घ्यायचे आहेत. तर ठीक आहे म्हटलं. तिनं सगळ्या मला तिन्ही साड्या वगैरे दाखवल्या. तिनं ब्लाऊज वगैरे काय स्टिच केलं नव्हतं. मी म्हटलं आज तर 9 तारीख आहे ना, म्हणलं तर नाही आज 1 दिवसामध्ये टेलर वगैरे द्यायसारखे आहेत. ठीक आहे म्हणलं. मग छान आहेत का साड्या वगैरे, ठीक आहे चांगले आहेत म्हणलं. मी तर जुने वगैरे तिने सगळे साड्या काढून दिल्या, तिच्या परकर वगैरे काढून दिल्या, सगळं आम्ही इथं कॉटवरती मांडून घेतलेलं होतं. गेल्यानंतर मी लगेच तिथे बसले. तर सर्वात अगोदर तुम्ही हे काम करून घ्या म्हणे पूजाताई, आणि हे काम सगळं पेंडिंग राहिलेलं आहे, बाकीचं पॅक करून ठेवता येईल. आणि जे ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं आहे ना ते ब्लाऊज वगैरे मला तिकडे देता येईल. मी म्हटलं व्यवस्थित म्हणजे वाटत नाहीये म्हटलं की एवढ्या लवकर ब्लाऊज भेटतात का तुमच्याकडे, तर नाही म्हणे आमच्याकडे 1 दिवसामध्ये भेटतात आणि ओळखीचे. ठीक आहे म्हणलं. सगळं तिनं जे तिच्याकडे ज्वेलरी तर काही नव्हती तिच्याकडे, आणि भरपूर सारी तिची खरेदी राहिलेली होती, जसं की टिकली, पॉकेट वगैरे, बांगड्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे राहिलेल्या होत्या. आणि एक नॉर्मली जे तिने व्हिडिओजमध्ये तुम्हाला ज्वेलरीचा सेट दाखवलेला होता ना, असं इतक्या पॉकेटमध्ये होता, तो असं एकदम बेंटेक्स आणि गावरान टाईप होता, जसं की एक त्या टाईपमध्ये ते तिची ज्वेलरी होती. तर मला म्हटली ही छान वाटेल का ह्याच्यावरती. मी म्हटलं तुझं लग्नाचं जे आहे ना म्हटलं सगळं, तर ती प्रिया वगैरे कोणी आहेत ना रील स्टार, त्यांच्या फोटोज वगैरे तिने मला काय दाखवला होता आणि तसा मेकअप वगैरे करायचंय. मी म्हटलं तुझं ती गोल्डन ज्वेलरी दाखवायली म्हणलं, ती स्टोनमध्ये वगैरे ज्वेलरी आहे म्हणलं ना, आता एवढं डार्क गोल्डन असं कुणीच घालत नाहीये, ती मॅच नाही करत आहे म्हटलं. मी म्हटलं डायरेक्टली की ती छपरी टाईप वाटायले म्हटलं थोडंसं, कारण तिनं विधावीच्या मुली घालतात तशा पण नाहीये, एकदम वेगळं दिसायले म्हटलं. तर खरंच छान नाही दिसणार का. मी म्हटलं नाही दिसणार म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, ह्याच्यातलं काय काही नाहीये आणि जे चांगलं नाहीये ते लिस्ट बनवा. ते मंडोळ्या वगैरे त्या पण तिने घेतलेल्या नव्हत्या, तर त्याचं पूर्ण लिस्ट बनवा. तर मी माझा मोबाईल घेतला, त्यावरती पूर्ण मेसेज केलं माझं, मला स्वतःलाच सेल्फ मेसेज म्हणून केलं मी, त्यामध्ये टाईप करून ठेवलं की ज्या ज्या गोष्टी तिच्याकडे नाही आहेत. हिरव्या बांगड्या वगैरे, त्याच्यामध्ये टिकली पॉकेट आल्या, मग मध्ये घालायसाठी बांगड्या वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आल्या. मग लिस्ट बनवलं, सगळं तिनं काढून दिल्यानंतर त्याचं सेटअप वगैरे बनवलं मी, सगळं पॅकिंग करून ठेवली. ज्या मला बऱ्या चांगल्या वाटतात त्या मी साड्या बाजूला काढल्या, ते खूप छान आहे त्याच बाजूला काढा, कारण तिकडे मला सासरी त्या साड्या घेऊन जायचं म्हटली तिनं. ठीक आहे म्हटलं. जुने परकर वगैरे काढली, फक्त नवीन एकच परकर तिला आणलेला होता, परकर जास्त नवीन आणलेला नव्हता. मग तिनं प्रत्येक 2-2, 3-3 साडीवरती एक परकर मॅच होता म्हणून काढला. हळदीचा वगैरे पण जुनाच परकर काढला तिनं. नवीन नाही आणला का म्हटलं तिनं, तर ती म्हणली नाही ह्याच्यातलेच मॅच करायचे. अशा पद्धतीने मग ते सगळं मॅच करून फक्त मी साध्या पिशवीमध्ये भरून ते बाजूला ठेवून दिलं होतं. कॉटवरती. तिथेच मयंक वगैरे झोपला होता, राज काही झोपला नाही, राज बसला तसं साईडला वगैरे. मग ठेवून दिल्यानंतर तिनं म्हटली आता मी चहा बनवते वगैरे आणि तुम्ही ब्रश करा. मग तोपर्यंत मी काय केलं, सगळी पॅकिंग वगैरे केली, सगळं बाजूला भरून ठेवलं, जे जे करायचं सगळं लिस्ट वगैरे काढून घेतलं. आणि तिच्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टी नव्हत्या की म्हणजे ती घेणार पण नव्हती, हेवी आहे जास्त प्राईज आहेत म्हणून घेणार नव्हती, पण असं सांगितलं होतं की मला मेहंदीचं वगैरे करायचं कार्यक्रम, तर त्याच्यात कसं कसं काय करायचं ते पण काढायला. व्हिडिओज मला काही रील्स वगैरे दाखवलं तिनं की मला अशी मेहंदीची रील्स बनवायची, अशी हळदीची रील्स वगैरे बनवायची, मला असं लुक करायचं, हे करायचं, अशा गोष्टी सांगितल्या. म्हणजे तिच्याकडे नव्हत्या, त्या व्हिडिओमध्ये होत्या, त्या पण मी सगळं लिस्ट करून घेतली. मग लगेच मी उठलं, ब्रश केली आणि म्हणले व्हिडिओ सुरू करा, जे की आता तुम्ही सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही लग्नासाठी इकडे नाही आलेली आहात. मध्ये तिनं मला असं सांगितलं होतं की तू सुरू करा म्हणे व्हिडिओ तुम्ही, की मी भांडायला तिच्याकडे चालली आहे. मी म्हटलं तसं कशाला सांगायचं, तर ती म्हटली तुमचा व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो, जेणेकरून मी तिनं असं बनवलं होतं आदल्या दिवशी व्हिडिओ की ये मला इकडे काय बोलायचं पूजा, समोर येऊन बोल. तर असं शक्य नाही आहे ना, कोणी जर आपण कोणासोबत जरी बात करतोय तर नॉर्मली फक्त भांडण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तिथे नाही जाणार. पण जेव्हा तिनं सुरुवातीला तिच्या विरुद्धात म्हणजे तिच्याबद्दलचे व्हिडिओ माझ्याकडनं बनवून घेतले होते ना, तेव्हा त्या गोष्टी लक्षात नाही आल्या होत्या. पण तिनं मला म्हटलं की माझ्याकडे भांडायला येते असं बनवा, तर तिचा प्लॅन असा होता असं म्हणून ते व्हिडिओ तसं कंप्लीट करायचे आहेत म्हणून. तर मी ब्रश केल्यानंतर
तर मी उठली, मग ब्रश वगैरे माझं केलं, राचं केलं. ती म्हटली मी चहा ठेवत आहे. तिने स्वतः चहा बनवला, पण लगेच प्यायला पण घेतली. मी माझी पॅकिंग ते काम आहे ते सांगितलेलं करतच मी ब्रश करून गेली. तर मला म्हटली की आता इथून व्हिडिओ वगैरे सुरू करा आणि आपण भांडणासाठी वगैरे आलो आहोत असं दाखवायचं आहे. मग मी सुरू केला व्हिडिओ, तिथं ठेवला. तिनं ब्रश वगैरे केलेला होता, तिचं झालं होतं सगळं आवरून वगैरे, आणि माझं काहीच आवडलेलं नव्हतं, फक्त ब्रश केलेला होता बरं का. मी ब्रश करून मी येईपर्यंतच तिनं चहा घेतला होता सुरू. तर असं म्हणे मला सोडून प्यायला का चहा वगैरे. मी म्हणली तसं, तिथं बोलल्यानंतर तसं म्हटलं मी तिनं जे सांगितलं होतं ते. मग माझ्या मोबाईलमध्ये कसं आहे, आता जे तुम्हाला कॅमेरा दिसतंय ते बिना फिल्टरचा आहे, आणि जो पण माझा यूट्यूबचा पूर्ण व्हिडिओ असेल ते बिना फिल्टरचा असेल बरं का. मला इंस्टाग्रामला सुद्धा माझ्या काही फिल्टर आहे काही नाही आहे, हे प्रत्येक गोष्टी सुरुवातीला फिल्टरपासून झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगते, मग मी जेव्हा कॅमेरा सुरू केला आणि तिथे ठेवला, बाई किती घाण दिसायली तुमच्या कॅमेऱ्यामध्ये, आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय, त्याला फिल्टर लावा तुम्ही. म्हटलं नाही लावत. म्हटलं मी तर नाही एडिट करताना तुम्ही फिल्टर लावा, ते कसलं दिसायला लागले माझं तोंड त्याच्यामध्ये. म्हटली मग मी ते काय केलं होतं, नंतर तसंच टाकलं होतं. त्या कमेंट पण आल्या होत्या, तर ज्यांनी कमेंट केलं त्याला त्या गोष्टी माहिती आहेत पण, आणि ज्यांनी नाही कमेंट केलेलं त्यांना सांगेल पण मी पुढे, कारण अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये फिल्टरचा विषय निघाला होता आणि पुढं पण निघणार आहे बरं का. कारण तेच गोष्ट परत सांगायला गेली तर मोठा व्हिडिओ होईल ना, त्यामुळे तुम्हाला सांगता येईल. चला चहा वगैरे केला, मग तिनं चहा वगैरे घेतला. मग मी फ्रेश वगैरे झाली, तर ती म्हटली की मी आता पार्लरला जाणार आहे, 10-11 वाजता मला जाणार म्हटली ती पार्लरला वगैरे. फक्त आम्ही चहा घेतला, चहा बिस्किट जे मी बिस्किट वगैरे घेऊन गेली होती, जे काय ते पिशवी सगळी तिला दाखवली होती, ते काढली तिनं. चहा बिस्किट घेते बसच तिनं ते काजू कतली वगैरे खाताना काहीतरी रील्स शूट केला होता वाटतं बरं का. ते म्हणजे ते काही दाखवलं नाही तिनं, फक्त ते काजू कतली वगैरे त्याच्यामध्ये दाखवलं होतं. तर चला म्हणे तुम्ही आवरून घ्या सगळं, आता मी जाते पार्लरला, मला जाऊन यायला उशीर होईल, मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता सगळ्या म्हटलं लेडीजला माहिती आहेत की काय काय गोष्टी करायच्या असतात पार्लरमध्ये. तर सकाळी तिनं स्वयंपाक केला घरामध्ये, नाश्त्याला तुम्ही काय खाणार ह्या गोष्टी विचारल्या ना, काहीच नाहीये तिच्यामध्ये, घरामध्ये काहीच नव्हतं असं की करून खावं असं अशा पण गोष्टी. तर ठीक आहे म्हणली. ती काय म्हणली, जे तुम्ही लिस्ट बनवलंय ना बांगड्याचे वगैरे त्या, तर बांगड्याचे वगैरे ज्या गोष्टी आहेत ना म्हणे, त्या लिस्ट बनवलेली, तर पटकन तुम्ही माझ्यासोबत तुम्ही फ्रेश व्हा, मी तिकडे फ्रेश होऊन पार्लरला जाते, आणि जे लिस्ट बनवलेली आहे ते खाली थोडंसं, म्हणजे आता आम्ही 2-4 मजली काहीतरी होतं वाटतं तिचं घर, तर थोडंसं तिकडे खाली मार्केटला जावं लागतं. तिथून तुम्हाला जे काही आपल्याला घ्यायचं ना खरेदी, ते सगळे खरेदी करून घेऊ आणि मी तुम्हाला घराजवळ आणून सोडते, आणि मग मी जाते म्हणे पार्लरला. म्हटलं ठीक आहे म्हणलं. मग घरामध्ये मी विचारलं पण नाही काय स्वयंपाक करायचं, काय खायचं, काय प्यायचं, कारण तिने स्वतःच विषय काढला नाही ना, फक्त तिने चहाच बनवलेला होता. मी पण काय विषय काढला नाही, मला वाटलं 12-1 पर्यंत 2-3 पर्यंत येईल बोलली, असं म्हटली ती, 1-2 तरी वाचतील म्हटलं. मग ठीक आहे म्हणलं मी. मग तिथून आम्ही गेलो, ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या, तर मला वाटतं जवळपास आम्ही 9:30 वाजता घरातून निघालेलो होतं. तर 9:30 वाजता म्हटलं तर 1 तास तरी लागला होता आम्हाला शॉपिंगसाठी, कारण तिने हिरव्या बांगड्या वगैरे ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या घेतल्या, बो क्लेचर वगैरे. माझ्या आणखी मोबाईलमध्ये ते मेसेज असतील, मी स्वतःलाच त्याच्यामध्ये सगळी लिस्ट होती जे आहेत ते, फक्त तिला हिरव्या बांगड्यामध्ये जर घालायचे आहेत ना, ते व्यवस्थित मॅचिंगचे भेटत नव्हते. तिनं कशा तरी वेगळ्या फोटोमध्ये पाहिलं होतं, ते स्क्रीनशॉट काढली होती, आणि ते रील्समध्ये तशी तिला पाहिजे होतं, आणि पूर्ण जास्त सेट करायचं होतं म्हणे. तर तशा तरी काय भेटलं नाहीत आम्हाला, त्याच्यामुळे 2-4 दुकान वगैरे फिरावं लागले. आणि जिथं मी शूट केलं होतं तिथला पण व्हिडिओ मी अपलोड केलेला होता बरं का. त्यांनी त्यांनी त्या मॅडमला दाखवलं, पण त्यांच्याकडे पण ते अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे ते काय भेटलं नाही. ती म्हणलं माझा मोडच ऑफ झाला, असं झालं. मग तिथं जे सेट आहेत ना, 1,500 रुपयापासून तिथे लग्नामध्ये घालण्यासाठी सेट होते अवेलेबल. मी म्हटलं बघ तुझ्या साड्यावरती, तुझ्या साडीचा कसं स्टोनचा लुक आहे म्हटलं, तर स्टोनचा लुक असल्यामुळं साड्या जर स्टोनचा लुक असेल तर स्टोनचंच घ्यावं लागतं म्हटलं, आणि मोतीमध्ये जर साडीचं पॅटर्न असेल तर मोतीमध्येच घ्यावं लागतं म्हटलं, आणि जर गोल्डन बुट्टी वगैरे किंवा गोल्डनमध्ये काही असेल तर त्याच्यावरती गोल्डन ज्वेलरी घ्यावी लागते म्हटलं. सिल्वरमध्ये असेल तर सिल्वर घ्यावी लागते, कारण तिला म्हटलं होतं की मला जास्त काही गोष्टी माहिती नाही आहेत मॅचिंगच्या वगैरे, आणि मला तुम्ही सांगावे लागतील. तर आम्ही तिथं सेट जेव्हा पाहिलो ना, मला वाटतं 1,500 रुपयापासून 2,200 वगैरे असे 3,000-3,500 मोठे सेट अवेलेबल होते. तर ती घे म्हटलं, तर नाही जाऊ दे पूजाताई म्हणे. मी तिचे जे पार्लरवाले ताई होते ना, तर तिने त्यांना कॉल केलेला होता की माझ्याकडे अशी ज्वेलरी आहे. मग माझी मैत्रीण अशी म्हणते की ही ज्वेलरी त्याच्यावरती मॅच होणार नाही. तर माझी मैत्रीण तिने सकाळीच फोटो टाकलेला होता. मी म्हटलं कशी ज्वेलरी आणली ग, मॅच होत नाही, मी असं बोलली. तर त्यांनी ती म्हणजे पार्लरवाले ताई आहेत ना, त्यांना फोटो टाकलेला होता की अशी ज्वेलरी आहे आणि मॅच होती का, हे घरची गोष्ट राहिली होती ना सांगायची. तर त्यांनी बोलली तुला ही कधी सेट घे म्हणला मी, तुम्हाला फोटो दुसराच टाकला आणि दुसराच घेतला नागिन तो सेट, असं त्यांनी तिकडनं बोललं बरं का. नाही म्हणे तुम्हाला मी हेच दाखवली होती त्या दुकानामध्ये, तिची जे कबूतर आहे ना, कबुतराने ते कोणीतरी गेले होतं वाटतं घ्यायला. तर मी आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला हेच फोटो टाकले आहेत म्हणतात. त्या पार्लरवाल्या म्हटलं की नाही हा सेट नव्हता, ते तुम्ही दुसराच घेतला, हे पोरी सोरीच घालायसारखा आहे, नागिन ह्या सेट हा घ्यायला नाही पाहिजे होता तू. बरोबर आहे, तुझ्या मैत्रिणी म्हणते ते मॅच नाही होत.
मग आता काय करायचं असं म्हटलं तर ठीक आहे राहू दे, मी माझ्याकडे आहे ते बघते असं त्यांनी सांगितलेलं होतं. मग मी म्हटलं हा पण छान आहे, म्हटलं बघितलं दिसायला लागलाय, जर तुला घ्यायचं असेल तर घेऊ शकते. नाही हो पूजाताई, कशाला इतका सेट घ्यायचा, उगीच एखाद्या दिवसासाठी लग्नाला घालायचं आणि एवढे महागाचा सेट कशाला घालायचा. म्हटलं ठीक आहे राहू दे म्हटलं. तर नाही पार्लरवाल्या ताई मला आणतो म्हटलं, त्याच्यामुळे ते आणतील स्वतः. म्हटलं तुझी इच्छा आहे म्हटलं, पण हे सुंदर दिसतील तुझ्या साडीवरती पण मॅच होतील म्हटलं, नंतर पण तुला काही लुक वगैरे काही करायचं असेल फोटोशूट तर मस्त असं मॅच होईल म्हटलं ते. तर ती म्हणली नको राहू द्या. तर तिने तो सेट घेतला नाही, तिच्याकडे तोच सेट होता जो तिनं तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवला ना, तो एकच सेट तिच्याकडे होता. आणि पार्लरवाल्या ताईने स्वतःची ज्वेलरी जी आहे ते दाखवलेली व्हिडिओमधली ज्वेलरी, ते पार्लरवाल्या ताईची ज्वेलरी आहे ते लग्नाची, ते ज्वेलरी त्यांनी घातली आणि त्यांना घेतली. म्हणजे ते ज्वेलरी त्यांचं त्यांनी मेकअपसाठी तेवढा त्याला यूज केला होता आणि नंतर तिनं घेतलं ते. मग ती घेतलं तिनं सेट वगैरे. आणि काही ते चंद्रकोरची तिला टिकली पाहिजे होती, तशी पण नव्हती भेटत. मग त्याच्यासाठी आणखीन 15-20 मिनिटं आम्ही थोडंसं फिरलो, पण तिथे भेटलंच नाही. मग शेवटीला तिने थोडंसं ॲडजस्ट करून ते आहे तसं ते पार्लर म्हणजे त्या शॉपमध्ये ते दाखवलं ना त्यांनी, तेच घेतलं. मग तो सेट काही घेतलेलाच नाही आहे. जो सेट घेतलेला होता की आदल्या दिवशी तिने त्या कबुतरासोबत शॉपिंग केलेलं होतं, फक्त तेच तिच्याकडे एकच गळ्यातला सेट होता, बाकी तिच्याकडे कुठलाच गळ्यातला सेट नव्हता. मग साधे 50-100 रुपयेवाले तिच्या मेकअपच्या बॉक्समध्ये होते ते, की तिनं जमते का असं म्हटलंच. मी म्हटलं नॉर्मली जर आपण असं कार्यक्रम वगैरे असेल साडीवरती तर तसं वेअर करतो म्हटलं, आणि ते कसं छान दिसेल. तर हो बरोबर आहे ना, लग्न म्हटल्यानंतर पूर्ण गळा भरून पाहिजे, एक लॉंग पाहिजे, असा पाहिजे ते सांगत होते. म्हटलं तसं म्हटलं तर नाही, पूर्ण सेट मी तिला घरीच अंदाज सांगितला होता, 3000 रुपयापासून सेट असतात म्हटलं ते. आणि 3000 पासून म्हटलं तरी ते लॉंग येतो, हा येतो. तर आणखीन काय काय लागते म्हटल्यानंतर मी घरी पण तिला हातबिंदी वगैरे असं माझ्या ह्याच्या लिस्टमध्ये मी केलेलं होतं. तर हातबिंदी कशी असते तर मी म्हटलं असं हाताला घालायची असते म्हटलं बिंदी वगैरे पूर्ण, त्याच्यामध्ये रिंग वगैरे येतात म्हटलं, तसं राहते म्हटलं हातबिंदी. तर इथं पण लावायचं असते ना असं म्हणली तिनं. नंतर मी म्हणली ती वरची बिंदी असते आणि हे हात बिंदी असते म्हणली तिला. तर ठीक आहे म्हणली, तिथं जर चांगलं वाटलं तर घेऊ म्हणलं. मग तिथं जेव्हा आम्ही पाहिलं ना, तिथं ती हेवी होत्या हातबिंदी, त्याची प्राइजेस जास्त होत्या, पण तिच्याकडे घरी स्टोनमध्ये होती नॉर्मली, पण थोडीशी खराब झालेली होती. म्हणलं ठीक आहे राहू दे म्हणलं, तुला जर घालायला आवडत असेल ना. तर ती म्हणली सुंदर दिसते ना म्हणे घातल्यास. मेहंदी घातल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिने लावून पाहिलं ना, ते छान वाटलं. त्याच्यामुळे ते आहे ते ज्वेलरी तिची घरातली जे बॉक्समधली ज्वेलरी आहे ना, काही ज्वेलरी तिनं तसंच ॲडजस्ट केली, तिनं घरातला काही सेट घेतला नाही. असू दे. तिथून आम्ही घरी आलो. तर घरी येते वेळेस एक राईस होतं कुठं तरी 20 रुपीजला काहीतरी ते राईस होत्या, आणि त्याच्या बाजूला होतं की मला ते आवडत नाही. नॉनव्हेज हा माझा हेटेड शब्द आहे बरं का, ओनली मी व्हेजिटेबल आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची खूप हेट आहे. तर तिनं ते घेतलं. मला त्या बाजूला ते नाही आवडीचे माझे शॉप होते, त्याच्यामुळं मी काही तिला बोलली नाही. पण पूजा आता घरी जाऊन हे नाश्ता तुम्ही करा. मी म्हटलं नाही गं, मी खात नाही म्हटलं अशा दुकानच्या बाजूचं. तर ते बोलली घ्या तुम्ही, लेकराला वगैरे पण घ्या म्हणली. मग ठीक आहे म्हणलं मी. तर 20 रुपीजचं तिनं ते राईस वगैरे घेतलं होतं. तिथून मग मी राईस म्हणजे ते काहीतरी चण्याची भाजी वगैरे असं मिक्स स्पेशल काहीतरी आहे वाटतं ते पुण्याचं. तर तिनं ते 2 प्लेट घेऊन दिलं होतं राजसाठी आणि मयंकसाठी वगैरे. आणि मला म्हटलं तुम्ही पण खा. तर मी म्हटलं मी नाही आवडत म्हटलं, हे अशा दुकान असेल तर त्याच्या बाजूचं मी घेत नाही म्हणलं. तर ठीक आहे म्हणली राहू द्या. मग बाजूला थोडीशी केळी पण होती, मग तिथे केळी वगैरे घेतली. मग खाली तिच्या घराच्या जवळ गेलो ना आम्ही, घराच्या तिथे मला तिनं खाली सोडलं आणि तिनं 10:30-11 वाजता घरातून निघून गेली. घरातून मग मी वरी गेल्यानंतर मग त्या दोघांना मी खाऊ वगैरे काढून दिला, त्याचा पण व्हिडिओ शूट केलेला होता. आणि घरी गेल्यानंतर ते वगैरे दिलं, मग केळी वगैरे दिली. मग आता मला घरामध्ये बसायचं म्हटलं तर काही कळत नव्हतं, आणि जेवण पण काय करायचं मला ते पण कळत नव्हतं, कारण तिनं दुसरीकडे आम्ही काही घेतलं पण नव्हतं आणि तिच्या घरातल्या काही गोष्टी मला माहिती पण नव्हत्या त्याच्यामुळे. आणि तिनं स्वतः पण म्हटलं नव्हतं की घरामध्ये हे आहे ते आहे, जेवण बनवा, हे करा ते करा. तिनं काहीच बोललं नव्हतं. तिने फक्त सांगितलं होतं की मी दुपारपर्यंत पार्लरला जाऊन येते पूजाताई, तोपर्यंत तुम्ही लेकरांसोबत राहा, एवढं तिनं सांगून गेलेली होती. तर घरी मी वरती येते वेळेस व्हिडिओ शूट केलेला होता बरं का. तर दोघांना खाऊ वगैरे काढून दिला. मी बसली तर बघितलं मग किचन वगैरे सगळं घाण झालेलं होतं, जाळ्या वगैरे झालेल्या होत्या. आणि देवघर सुद्धा तिनं स्वतः सांगितलं होतं की मी 10-15 दिवस झालं पूजाच करत नाहीये म्हणे. तसंच आहे, कारण ते जे स्वामीचं तिचं देवघर होतं ना, ते पूर्णपणे धूळ वगैरे जे कपडा वगैरे अंतरलेला होता ना, ते पूर्णपणे खराब झालेला होता. देव पण सगळे खराब झालेले होते, वरती पण धूळ वगैरे झालेला होता, आणि स्वामी समर्थाचा फोटो वगैरे ते सगळं काही खराब झालेलं होतं. म्हणजे आणि खरं सांगायचं म्हणजे घरामध्ये असं कुठल्याच गोष्टी शिस्तीत वगैरे नव्हत्या. मी म्हटलं असं काय, तिला सुरुवातीलाच विचारलं तर मी 10-15 दिवस झाला असं शॉपिंग वगैरे, मुलगा बघायचं इकडे तिकडे, अशाच गोष्टींनी फिरत आहे, त्याच्यामुळे मला घरातलं काम नाही होते असं तिने मला चहा पिताना बोललं होतं. पण मी तिला काहीच बोलली नव्हती ह्या गोष्टीवर. मला वाटलं नंतर आवरेल वगैरे किंवा सोबत आवरता येईल आम्हाला, असं झालं होतं. माझ्या मनाला असं वाटलं होतं. पण तिने मला खालून सोडूनच असं जाणार आहे ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. मग घरामध्ये आल्यानंतर मी जेवण वगैरे पण काही केलं नव्हतं. आता काय करायचं म्हटलं, मला पण भूक लागलेली होती कारण प्रवास पण झालेला होता ना त्याच्यामुळे. तर मी एक केळी खाल्ली आणि ते राईस वगैरे जे होते ते दोघांना प्लेटमध्ये ह्या काढून दिलं. हे जेवण करायला लागले.
मग तिचे जवळपास 3 ते 4 बादल्या तिचे कपडे होते. असे कपडे होते की 10-15 दिवसापासून तिने कपडेच धुतलेले नव्हते. तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकलं असेल, माझी तब्येत बरी नाहीये किंवा असं काहीतरी गोष्टी तिने तुम्हाला सांगितल्या होत्या. कपडे वगैरे धुवायचे आहेत, कपडे तसेच राहिलेत, असे राहिलेत, मी काल तिकडे गेली होती, इकडं असं नॉर्मली काहीतरी तिने गोष्ट तुम्हाला सांगत होती. बहुतेक ते रूम बघण्याच्या गोष्टी सांगत होती का काय काय सांगत होती माहिती नाही, पण व्हिडिओमधून पण तिने अगोदर सांगितलं होतं की मी कपडे वगैरे धुतले नाही. आणि त्या दिवशी पण सांगितलं की मी काहीच कपडे धुतले नाहीये, जे की आता लेडीचे लागत असतात ना, ते पण तिने धुतले नव्हते. ते स्वतः बोलली की मी धुतले नाहीये, तिकडे तिकडे धावपळ वगैरे चालू आहे ना, त्याच्यामुळे नाही धुतले आणि ते नवीन आणून मी यूज करते असं तिने सांगितलं होतं मला इथंच फोनवरती. बरं, मग पाहायला गेलं तर 4 बादल्या तिच्याकडे कपडे राहिले होते धुवायचे. एक मोठं टोपलं, 1 ते 2 टोपले असे भांडे असतील, जे की सर्व तिच्या राखला एकही भांडं नव्हतं, पूर्ण तिथं धुवायला पडले होते. किचन वगैरे पण सगळा घाण झाला होता. घराचं वगैरे तर मी तुम्हाला सांगितलं. तर ते तिकडे गेल्यानंतर मग केळी वगैरे खाल्ली, ह्या दोघांना खायला दिलं. मग ते कॉटवरती असं अभ्यास करत खेळत वगैरे बसलेले. मग सर्वात अगोदर मी कपडे वगैरे भिजत घातले. 2 बादल्या होत्या तिच्याकडे, दोन्ही बादल्यामध्ये कपडे भिजत घातले मी. आणि तोपर्यंत सगळे घर वगैरे झाडून, स्वच्छ फरशी वगैरे पुसून, किचन वट्टा वगैरे आवरून, किचन वट्टा स्वच्छ करून, या सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या. देवघर वगैरे सगळं स्वच्छ आवरून घेतलं. देवघराच्या वरचं आवरून घेतलं. देवघराचा कपडा वगैरे काढून सगळं देवपूजा वगैरे करून घेतली. सगळे देव स्वच्छ करून घेतले. स्वामीचा फोटो वगैरे ते सगळं काही क्लीन स्वच्छ करून घेतलं मी. किचनच्या खालचं पण सगळं घाण होतं, म्हणजे जे काही घाण होतं, घाण गोष्टी आपल्या खराब झालेला असतो, किचन वगैरे घाण एकदम सेटअप मी छान असं सुंदर करून ठेवलं घरामध्ये. तिच्या कॉटचं तिथलं अंतरण पांघरण वगैरे सगळं हे करून, कारण ते म्हटली की आता नंतर माझ्या फ्रेंड वगैरे पण येतील, म्हणजे जसं की पाहुणे वगैरे कोणी ना कोणी येईल. आणि तो तिचा वांग्या पण येणार होता नंतर. ती म्हटली होती की संध्याकाळच्या टायमिंगला मेहंदीचं फंक्शन वगैरे करायचंय, त्यामुळे पूजाताई तुम्ही आवरून ठेवा असं बोलली होती फक्त मला. तर त्या गोष्टी आता ती व्हिडिओमध्ये म्हणते की काय केलं म्हणजे का उपकार केले म्हणते म्हणे मी. तर हे गोष्ट मी कधीच कुठे म्हणली नाही उपकार केली म्हणून, पण ही गोष्ट मला आत्ता तोंडाने मी सांगते. इथून पुढे पण काय काय केलं तर सगळं सांगेल. तर सगळं देवपूजा वगैरे करून घेतलं, किचन वट्टा सगळं साफ स्वच्छ करून घेतला, भांडे वगैरे धुवून घेतले सगळे मी. आणि काढलं मी जे इकडे तिकडे पसारा वगैरे पडलेला होता ना, ते पण पसारा वगैरे सगळं सेटअप करून ठेवलं. आणि शेवटी मी तिकडे कपडे धुण्यासाठी गेले. मला जवळपास 1-2 वाजलं सगळं करून कपडे धुण्यासाठी. तर मी 2 बादल्या धुतलेल्या आहेत ना, ते पूर्णपणे कपडे अगोदर 2 बादल्या भिजत घातलेल्या होत्या, ते कपडे धुतले. मग नंतर तिचा मुलगा वगैरे म्हटला की माऊ मला भूक लागली. मग मी पाहायला गेले तिच्या किचनमध्ये काहीच नव्हतं. पाहायला गेलं तर तिच्या किचनमध्ये काहीच नव्हतं. एक नासलेला कांदा होता, त्याला पण असं ते ग्रीन कलरचं येतं ना, म्हणजे ते वापलेला असतो ना, ते कांदा होता. आणि लसणाच्या फक्त 2 असतात ना, 2 लसणाच्या गड्ड्या असं आपण म्हणतो ना त्याला, तर ते 2 लसण होतं तिच्याकडे. आणि एक कांदा होता, ते की खराब झालेला होता, त्याला असं वापलेली फुटलेली होती. बाकी भाजी वगैरे तिच्या फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. आणि फ्रीजमध्ये भाजी वगैरे नसल्यामुळे मला काय करायचं ते काही सुचत नव्हतं. अर्धा किलो तिच्याकडे पोहे असतील आणि अर्धा किलो तांदूळ असतील तिच्या घरामध्ये. बाकी ज्वारीचं पीठ नव्हतं, गव्हाचं पीठ वगैरे नव्हतं, किंवा दुसरं कसलंच काहीच राशन नव्हतं. तर मी तिच्या मुलाला म्हटलं की रोज स्वयंपाक वगैरे काय करते मम्मी वगैरे. तर माऊ मला खूप भूक लागले, काहीतरी खायचंय. म्हटलं काय करायचं, तर ते लेंटनवरती पोहे आहेत बघ म्हणला. प्लास्टिकचा डब्बा होता ना, त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये डब्यामध्ये तांदूळ आणि पोहे दिसायले होते. म्हटलं काय बनवायचं रे आता, तर पोहेचं. तर ते वरती ठेवलं होतं. मग मी म्हटलं मला पोचत नाही ना, तर तो म्हटलं की लेंटनवरती ठेवून घे भाऊ. मग ठीक आहे म्हटलं, घेतलं. मग म्हटलं काय घ्या, तर कांदा वगैरे पण नाही म्हणलं. मग तो जो असलेला थोडा कांदा होता ना, त्यातून मी स्वच्छ काढलं, निवडला. वरच्या साईडचं खराब काढलं नंतर मध्ये थोडंसं भेटला, म्हणजे तेच घेऊन मी केलं. मग शेंगा वगैरे थोडं त्यानं दिलं, जिथं ठेवलं होतं ते. थोडेसे शेंगा राहिलेल्या होत्या, 1-2 टाक असतील त्या डब्यामध्ये, तर ते मी घेतलं शेंगा वगैरे. बाकीच्या मग 2-4 मिरच्या वगैरे होत्या, ते पण सुकलेले होते, पण ते लाल तिखट वगैरे घालून मी पोहे वगैरे केली होती ती. त्यात मिरच्यातल्या स्वच्छ वगैरे काही निवडून केलं होतं. तर तो भूक लागला म्हणायला आणि मलाही चक्कर आल्यासारखं कसं तरी व्हायलं होतं हे सगळं कामावरून. आणि मी इतकं सगळं खरं सांगायचं म्हणजे ते स्वतः एवढं उपाशी राहून एवढं घरी सुद्धा मी धावपळ आणि काम करत नाही. काम जरी लोड झाला असेल तर त्याच्यानंतर मी जेवण आणि आराम ह्या सगळ्या गोष्टी करत असते. ते सगळं केल्यानंतर तर पुढे मी आजारीच पडली. संध्याकाळी मला तापच आला, ते तर तुम्हाला मी पुढे सांगेल. तर ते सगळं झालं. मग 2 बादले कपडे धुवून पूर्ण वाळत घातले ना मी, तेव्हा त्यांना खाऊ बनवून दिला, म्हणजेच मी पोहे बनवले. मग त्याच्यानंतर परत ते खाणं झाल्यानंतर आणखी मी 2 बादले कपडे भिजत घातले होते. बरोबर टोटल मोठ्या बादल्याने जर म्हटलं तर 4 बादले कपडे होते. जवळपास ते तुम्ही ऑरेंज कलरचे, येलो कलरचे, जे नवीन रील्स वगैरे पहा तुम्ही, किंवा त्या टायमिंग मधले जे ड्रेसेस आहेत ना सगळे पहा. एकही ड्रेस तिने 15 दिवसापासून धुतलेला नव्हता. 15 दिवसापासून देवपूजा केलेली नव्हती. त्या व्यक्तीने समोरच्या एक्सेप्ट केलं होतं की मला नाही झालं घाईच्या धावपळीमध्ये, इकडे बघायचा तिकडे बघायचा, मुलगा त्या धावपळीमध्ये झालं नाही म्हणे. आता 4 दिवस झालं तर तिकडे जाऊन आळंदीला लग्न वगैरे ठरवून आली, त्याच्यामुळे नाही झालं.
आणि इकडे गावाकडे जाऊन मुलगा वगैरे पाहणं हे सगळ्या करणं गोष्टी, त्याच्यामुळे नाही झालं. आणि काल पण आम्ही बाहेर गेलो म्हणे कबुतरासोबत, तर मी शॉपिंग वगैरे त्याच्यामुळे मला नाही झालं त्या गोष्टी, त्याच्यामुळे नाही केल्या. आणि जे एक्स्ट्रा लागतात ना लेडीजला त्या गोष्टी, ती मी त्या पॉकेटमधल्या त्या विकत आणल्या होतं. त्याच्यामुळे तिचं चाललं होतं कसं तरी, कसलंच तिने कपडे धुतलं नव्हतं ना, त्याच्यामुळे तिचे सगळे कपडे आहेत ते कपडे धुवायला पडलेले होते. त्याचे सुद्धा तिनं कपडे धुतलेले नव्हते आणि त्याचे नव्हते ना. मग नंतर राहिलेल्या 2 बादल्या मी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले. मला खूप असं वेगळंच कसं तरी व्हायला, चक्कर आल्यासारखं. पोहे पण बनवलेले होते ना मी, तर थोडेच पोहे असल्यामुळे आम्ही बनवलं तिघासाठी वगैरे, आहे तेच बनवा म्हणलं. त्या दोघांना दिलं मी, जितकं लागतं तितकं पोटभर खाण्यासाठी. थोडेसे होते ते मी घेतले आणि थोडे आता आणखीन येईल म्हटलं, ते तिला भूक वगैरे लागेल म्हणून तिच्यासाठीच मी पोहे वगैरे ठेवले होते. मग मला वाटतं जवळपास नंतरचे पण कपडे धुतल्यानंतर मला 5:30 ते 6 वाजलेले होते बरं का. सगळं कामावरून जस्ट मी कामावरून बसलीच होती, पाणी घेऊन बसली मी आणि मी माझं थोडंसं आवरून 1-2 रील्स वगैरे शूट केलेल्या होत्या. आणि खूप मला असं म्हणजे दम आल्यासारखं वगैरे झालं होतं बरं का. तेवढे सगळे कपडे म्हटलं तर धुणं वगैरे, आणि मी बाथरूम सगळे साफ वगैरे केलं होतं. तर घर वगैरे आवरून झाल्यानंतर कपडे धुतलं ना मी, त्याच्यानंतर मग आपण कपडे धुतलो तिथलं पण मी सगळं आवरून वगैरे घेतलं, ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर या दोघांसोबत मी बसून गेली. मला वाटतं 5:30 ते 6 वाजलेले होते, 6:30 वाजले होते बहुतेक. सगळं करून तिला यायला 6:30 वाजलेले होते. तर 6:30 वाजता ती आली, तेव्हा ती 4 वडापाव घेऊन आलेली होती. आणि 4 वडापाव घेऊन आल्यानंतर तेव्हा राज आणि तिचा मुलगा खाली खेळण्यासाठी गेलेला होता. तर मग तो त्यांना बघून वगैरे वरती आला. मग आल्यानंतर मी म्हटलं, मॅडम इतका कसा वेळ लागला म्हटलं तुम्हाला? तर काय, मी पार्लरमध्ये गेली होती ना म्हणे, तुम्हाला माहिती नाही का? कारण तेवढ्या टायमिंगमध्ये फक्त तिचा दुपारी मला एक कॉल आलेला होता, जे की तिनं ब्लाऊज टाकून तिकडे पार्लरसाठी गेली होती ना. तर हे ब्लाऊजची डिझाईन कशी करायची सांगा ना तुम्ही, कशी छान दिसते. कारण तिला माहिती होतं ना माझं फॅशन डिझायनर झालेलं आहे आणि डिझाईन वगैरे मला जास्त प्रकारच्या येतात हे तिला माहिती. आणि तिला माहिती होतं की मला चॉईस आहे त्या गोष्टीमध्ये, कारण सर्व हिने म्हटलं होतं की कबूतर वगैरे तेवढं काही चॉईस व्यवस्थित करत नाहीये. त्याच्यामुळं मी जे काय आहे ते तुम्ही जसं चॉईस मॅच कराल ना तशा पद्धतीने घालणार आहे. कारण तिचे जे चॉईस तिथे परचेस केलेलं होतं ते मी म्हटलं होतं की असं का केलेलं आहे, ते तसं का केलेलं आहे, साडी स्टोनची आहे तर हे गोल्डन का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. काहीतरी कमरेचा पट्टा पण नॉर्मली घेतला होता तर तो पण खूप वेगळा होता बरं का, त्याच्यामुळे ते मॅच नाही झाला होता. तर तिला ती कबुतराची चॉईस आवडलेली नव्हती. तर सकाळी गेलेली 10-11 वाजता व्यक्ती 6:30 वाजता आली. त्यामध्ये फक्त एक कॉल आलेला होता की तुझ्याकडे तुम्हाला जे डिझाईन टाकली ते ब्लाऊजची छान आहे का बघा, म्हणजे ते टेलरिंगवाल्यांनी तिकडनं टाकलेलं आहे, ते डिझाईन छान आहे का चॉईस करून सांगा आणि कोणत्या ब्लाऊजला कोणती करू. मग मला जे व्हॉट्सअपला तिनं सेंड केलं ना तेव्हा सांगितलं मी ह्या ब्लाऊजला अशी कर, त्या ब्लाऊजला तशी, पण त्यांनी भलतीच केली होती नंतर. तर स्लीव्हचं वगैरे पण त्यांनी वेगळंच काहीतरी केलं होतं. तिनं इथंपर्यंत खाली सांगितलं तर त्यांनी वेगळं काहीतरी केलं, ते पॅटर्न कमी पडलं काहीतरी म्हणून झालं ते XYZ जे झालं असेल ते त्यांच्या त्यांनी झालं ते. तर सकाळी गेलेलं फक्त तिनं मी एक कॉल केला होता ना, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आल्यानंतर मग मी म्हटलं मॅडम चहा बनवायचा का म्हटलं, एवढा का उशीर झाला म्हटलं तुम्हाला यायला. तर 6:30 वाजता आल्यानंतर बनवा ना म्हणली मग तिनं चहा. मग ती फ्रेश व्हायली होती, आवरायली होती, तोपर्यंत मी चहा वगैरे बनवला. तर खावा ना म्हणे वडापाव. मी म्हटलं किती वेळ झालं गेलीस ग म्हटलं, स्वयंपाक वगैरे बनवायचं काही पण सांगितलं, काय बनवता स्वयंपाक, आता काहीच नाहीये घरामध्ये असं बोलली तिनं. मी म्हटलं नॉर्मली खिचडी वगैरे तर बनवायची, काय बनवायचं ना म्हणे. तर ठीक आहे आता बनवावं लागेल काही ना काही. आणि ते माझे मांडलेले दादा वगैरे हे सगळे जे काय आहेत ना ते आता येणार आहेत सगळे इकडे, आणि माझे कबूतर वगैरे ते सगळे येणार आहेत, आणि वांगा वगैरे पण येईल संध्याकाळी मेहंदीचं फंक्शन वगैरे ठेवल्यानंतर. मी म्हटलं तरी पण काही बनवायचं नाही का, तर ती म्हणली आता काहीच नाहीये घरामध्ये. मी म्हटलं तरी पण आता काहीतरी कांदा लसूण वगैरे पण ठेवावं लागेल ना म्हटलं. तर जेव्हा मी इकडे चहा बनवायला होती ना तेव्हा तिनं तिच्या मुलाला खाली पाठवलं होतं कुठं तरी, 100 रुपीज देऊन तिनं पाठवलं होतं. थोडीशी कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि कांदा हे सगळ्या गोष्टी 2-3 तिनं तिथून आणायला लावलं होतं त्याला. तर मी चहा बनवली, मग तिनं वडापाव वगैरे आणलं होतं, त्यातला मी एक वडापाव वगैरे खाल्ला आणि चहा पिलं मी. मला चक्कर आल्यासारखं व्हायला होतं, मला ताप वगैरे पण खूप आला होता आणि मला विकनेस पण आलेलं होतं. आणि राजला पण त्यात ताप आला होता, त्याचं औषध वगैरे काही माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे काही मी त्याला दिलं नाही, पण त्यानं संध्याकाळी थोडंसं आराम केला, त्याचं बरं झालं. तर मग ते खाल्लं वडापाव वगैरे, चहा वगैरे आम्ही सगळं घेतलं ना. तर त्यानंतर मग ती बोलली आता ठेवायचं का माझ्या मेहंदीचं फंक्शन वगैरे, वेळ झालेलं आहे ना. म्हटलं ठीक आहे ठेवू ना म्हटलं. तर ती बोलली आता म्हणजे 9 तारखेला जर मेहंदी काढली तर 11 तारखेला चांगला रंग येईल, 10 तारखेच्या 11 तारखेला रंग येणार नाही असं ती बोलली. मग मी पण म्हटलं 1-2 दिवस अगोदरच मेहंदी काढतात ना म्हटलं. तर तिचे जे मोठे बॉस आहेत ना तिने पण त्यांना फोनवरती बोललं होतं, तेव्हा त्यांनी म्हणले की 1-2 दिवस अगोदरच मेहंदी काढ, कारण प्रत्येक गोष्टी तिने त्यांना शेअर करायला होती. तर त्यांनी सांगितलं की 1-2 दिवस अगोदरच काढ, छान दिसेल. तर तिने पण म्हटली हो, पूजा पण अशीच म्हणायला लागली 2 दिवसाच्या अगोदरच मेहंदी छान वगैरे रंगते.
तर बरोबर आहे. म्हणजे मला म्हणले नंतर तुमची चॉईस छान आहे बरं का, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि काय झालं होतं माहिती आहे का, बांगड्या घ्यायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं फक्त इकडे कितीतरी बांगड्या घालतात, नवरी इतकं कमी असतं. तर नाही म्हणे, मला पूर्ण हात भरून बांगड्या घालायच्या आहेत आणि पूर्ण चांगलं सेट हे करून घालायचं आहे. मग अगोदर कमी सेट घेतला होता तर त्यांनी नंतर तरी वाढवायला लावला बरं का. कारण इथंपर्यंत मेहंदी काढायची, मला इथून इथंपर्यंत बांगड्या पाहिजे, पूर्ण हात भरून पाहिजे म्हणलं. आणि त्या बांगड्यावाल्यांनी सांगितलं की नवरीचा चुडा हा इतका असतो, एवढा नसतो जास्त. तर ते फोटो रील्स वगैरे दाखवल्यास त्यांनी म्हणले ती फोटोशूट वगैरे रील्ससाठी त्यांनी घालत असतील, पण नवरीचे थोडे मोजके त्यांनी बांगड्या सांगितल्या होत्या तेवढ्याच घालायच्या असतात म्हणे. तर तिने रात्री मेहंदीचं फंक्शन वगैरे ठेवलं बरं का. तर ती म्हटली आता पुढं ते काय काय आवरायचं असते, काय काय लागतं मेहंदीसाठी वगैरे. मी म्हटलं मेहंदीचं जर राऊंड ग्रीनमध्ये जर तू आणलेलं असतील ना म्हटलं, ते बॅक साईडला इथे लावायचं म्हणलं. आणि ऑलरेडी तुझं ग्रासचं ते आहे ना ग्रीन कलरचं तिचं स्वामी समर्थाच्या तिथे, तर ते म्हणली कुठं करायचं कार्यक्रम. म्हणलं इथे छान दिसेल, तर काय काय करायचं सांगा ना कसं. मी म्हटलं ते बॅक साईडला लाव म्हणलं, तसं इकडे सतरंजी वगैरे हे अंतरून घे म्हणलं. ते म्हणली फुलं वगैरे मग काही नव्हत्या, सुपारी वगैरे सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर काही तिच्या मांडलेले दादा आहेत ना, तिला सांगितलं होतं. आणि वांग्याला वगैरे सांगितले होते थोडे रोजेसचे हे ते फुलं आणण्यासाठी. आणि ऑलरेडी पण तिच्याकडे फुलं होते फ्रीजमध्ये काही. तर ते मी ताट वगैरे सगळं डेकोरेशन केलं. ती म्हटली मला पूर्ण अशी रील्स बनवायची, कारण तिनं दाखवलं होतं मला रील्स की मेहंदीचं ताट वगैरे असं बनवलेलं, मला रील्स बनवायची. नंतर सगळं डेकोरेशन तसं केलेलं, मी बसलेलं वगैरे सगळं असं करायचं आहे. तर ठीक आहे म्हटलं, मी ताट वगैरे सगळं डेकोरेट केलं. मेहंदीचे कोण वगैरे ते पार्लर जे येणार होत्या मेहंदी काढण्यासाठी त्यांनी कोण वगैरे घेऊन आले. मग ते सगळं मी ताट डेकोरेशन करून बाजूला ठेवलं, तिथलं सगळं सेटअप वगैरे केलं. तर मग ती म्हटली माझी हेअरस्टाईल वगैरे छान करून द्या. मी म्हटलं ठीक आहे हेअरस्टाईल करून देते म्हटलं छान. तर ती मग अशी हेअरस्टाईल करू का तशी थोडंसं मला विचारलं, ते सांगितलं मग तिनं. तर मी साडी घालू का ड्रेस म्हटलं, तुला जो कम्फर्टेबल जे छान वाटेल ना ते घाल. तर सांगा ना शक्यतो काय घालायचंय, कारण मला असं वन पीस वगैरे असं काहीतरी मस्त फोटो वगैरे काढायचे, रील्स काढायचे, त्याच्यामुळे मला तसं घालायचं. मग तिने तिच्याकडले 1-2 ड्रेस दाखवलं. मग मला ते 1-2 दुसरे काही व्यवस्थित वाटले नाही, पण जो मला व्यवस्थित छान वाटला तो मी तिला सांगितला. तर जो मला व्यवस्थित वाटला ना तो मी तिला सांगितला तिकडे. आणि जे काय अगोदर कपडे वाळलेले होते ना, ते वाळलेल्या कपड्यांचं मी घडी वगैरे मांडलं, तिकडे सगळं करून ठेवलं, व्यवस्थित केली रूम वगैरे. पण सगळे येणार आहेत तिनं असं म्हटल्यामुळं मग जे ओढले होतं ते पण मी गॅलरीत वगैरे परत टाकली, थोडंसं म्हणजे हे करून पलटी वगैरे करून म्हणतो ना कपडे का आपण. तर इतके कपडे धुतले का नाही धुतले का त्याचं तिचं काहीच नव्हतं, एवढं काम केले का त्याचं काहीच नव्हतं. रूम एवढ्या साफसफाई, सगळं स्वच्छ, किचन सगळं, देवघर एवढं सगळं केलं, त्याचं पण तिला काहीच वाटलं नाही. एकदा सुद्धा तिनं असं म्हणलं नाही की पूजा ते तुम्ही छान केलंय किंवा हे जे केलंय ते तुम्ही छान केलं, असं काहीच नाही. फक्त एवढं सांगितलं होतं की मेहंदीचं करायचंय. म्हणजे जेव्हा तिने ब्लाऊजचा फोटो टाकला ना तेव्हा तिनं सांगितलं होतं की लवकर जर आली मी तर मेहंदीचं फंक्शन आपल्याला करायचं, त्याच्यामुळे आवरून ठेवा तुम्ही, असं तिनं सांगितलं. पण तिच्या पोरांनी सांगितलं होतं की मम्मी आणि माऊ कपडे धुवायली, तरी सुद्धा तिने काहीच नाही का ते फोन कट करून घेतला. पण तर तिचं स्वतःचं मुलगा सांगायला होतं आल्यानंतर, पण माऊनं हे केलं, माऊनं ते केलं, मला भूक लागली होती, मग माऊनं पोहे वगैरे बनवली, काहीच नव्हतं, तू काहीतरी ठेवली नाहीस घरामध्ये स्वयंपाक करायला वगैरे. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर सांगायचं विचारलं मी त्याला की काय खाता रे, ही गोष्ट राहिली होती एंडला, एवढं सांगते आणि इथून पुढचं मी व्हिडिओ स्टॉप करते बरं का. तर त्याला मी विचारलं काय खाता रे म्हटलं तुम्ही, तर काही नाही म्हणे, मी आमचे नवीन पप्पा आहेत ना त्यांनी ऑर्डर करून दिले होते. म्हटलं त्याच्या अगोदर वगैरे काय खाल्लं होतं, तर मम्मी बाहेर गेल्यानंतर वगैरे घेऊन येत होती, मम्मी बाहेर गेल्यानंतर वगैरे घेऊन होती ती, नाहीतर काय आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करत होतो. म्हटलं घरामध्ये पीठ वगैरे का बरं ठेवलं नाहीये, तर काही गरजच पडत नाही, मम्मी स्वयंपाकच नाही करत तर कशाला लागतं पीठ वगैरे असं. म्हटलं तांदूळ वगैरे पण एवढी कमीच ठेवतं का, तर तो म्हणला की आम्हाला जशी लागतात ना म्हणे आम्ही तसं घेऊन येतो, तांदूळ वगैरे जास्त ठेवत नाही मम्मी आणि पीठ वगैरे पण जास्त ठेवत नाही, दोघं असलं म्हणजे स्वयंपाक लागत नाही, पण शक्यतो मम्मी जास्त बाहेरून आणते नाहीतर झोमॅटोवरून ऑर्डर करते. मी म्हटलं पहिल्यापासूनच तसं करता का, तर तो बोलला नाही आता काही दिवस झाल्याची मम्मी इकडे तिकडे जायली ना, धावपळ वगैरे व्हायली ना मम्मी, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवणं होत नाहीये आणि आता तर हे नवीन पप्पा वगैरेच ऑर्डर करून द्यायला लागले, त्याच्यामुळे जास्त झोमॅटोच आहे. म्हटलं रात्री काय जेवण केला, तर त्यांनी सांगितलं सकाळी आम्ही बाहेर जाऊन नाश्ता वगैरे केला होता म्हणे, आणि दुपारी मम्मी काहीतरी बाहेर गेली होती ना, आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो ना तेव्हा खायला घेऊन आलो होतो, संध्याकाळी डायरेक्टली हॉटेलचंच ऑर्डर केलं होतं झोमॅटोचं. म्हणलं ठीक आहे म्हणलं, पण घरामध्ये पण ठेवत नाही का जास्त, तर नाही आणतच नाही आम्ही पहिल्यापासून असं सांगितलं, म्हणजे पहिल्यापासूनच जास्त नाही आणत असं सांगितलं त्यांनी. मी म्हटलं अचानक वगैरे कुणी काय आलं तर काय बनवतात, तो बोलला आमच्याकडे कोणीच नाही जास्त, आणि आला तरी आम्ही बाहेर जाऊन खातो नाही तर त्यांच्याकडनंच ऑर्डर करून घेतो आणि घरीच ऑर्डर करून घेतो म्हणे, लगेच मम्मी काहीतरी मागवते. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, ह्या गोष्टी डीपमध्ये जास्त काय विचारायच्या म्हणून तिच्या मुलाला मी जास्त काही त्या गोष्टी विचारल्या नाहीत. मग संध्याकाळच्या वेळी तिनं म्हटलं की आता सगळे येणार आहेत तर काय करायचं जेवणासाठी वगैरे, मग मी पण तिला विचारलं काय करायचं स्वयंपाक, ते आता कसं काय पण नाही, तर काही नाही म्हणे जाऊ दे मी त्यांना सांगते काहीतरी बाहेरून आणायला. तर मी म्हटलं कोणाला सांगते, तर एकतरी वांग्याला सांगते म्हणली तिनं जेवण बाहेरून आणायला, नाहीतर दादाला सांगते की वहिनीला काहीतरी बनवायला. मग त्यांनी जेवण बनवून आणलेलं होतं बरं का. मग इकडे कबूतर वगैरे आलेलं होतं, वांग आलेलं होतं, नागिन वगैरे पण होती, मग आणखीन दुसरं कुणी नाही आलं होतं,
वरची एक नॉर्मली कोणीतरी फ्रेंड आली होती ना, तर येऊन जस्ट लगेच थोड्या वेळामध्ये गेली होती. तर वहिनी वगैरे होते, मग ते दादा होते, एवढे सगळेजण आम्ही होतो. मग सगळं ते मेहंदीवाल्या वगैरे आल्या, तिची मेहंदी चालू झाली. ती म्हटली आता मी बसली मेहंदी काढायला, इथून पुढे मला आता काहीच काम वगैरे नाही करणं होणार आहे, पाण्यामध्ये वगैरे हात घातला तर माझी मेहंदी वगैरे खराब होऊन जाईल. तर चला मग इथून तर मग मेहंदीचा फंक्शन वगैरे पुढं कसा चालू झाला, काय झालं. आणि वांग्याची पहिली गोष्ट मला कुठली टोचली गेली आणि वांग्याचा स्वभाव वगैरे मला तिथं बालिश किंवा कसा वाटला, तिथून मला खराब त्याचा स्वभाव वाटायला लागला. आणि त्याची आणि माझी किंवा जे काय आहे ते समोर जे आहे ना, ते पहिलंच हे होतं म्हणजे पाहणं वगैरे. मला ते काय विचित्र वाटलं कसं नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. नेक्स्ट इथून आता आपण मेहंदीसाठी कोण कोण आलेले होते, काय काय गोष्टी झाल्या. आणि जे माझ्या मिस्टरांनी मी इथं विचारली ना, तिनं दाजी कसे वाटतात सांगा ना हो दाजी कसे वाटतात माझा वांगा सांगा ना. तर इथं ह्यानी बोललेली गोष्ट तिनं तिकडे कशी काय सांगितली हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे सांगेल. तर व्हिडिओ कसा वाटला हा कंटिन्यू पाहायला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल. तर इथून पुढं तर खूप इंटरेस्टेड अशा गोष्टी झालेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये पण काही कव्हर करायचं राहिलं असेल तर सगळे पार्ट टू पार्ट आपण टाकल्यानंतर म्हणजे सगळे करायच्या राहिल्या असतील. आता कसं असतं सगळ्या गोष्टी सुरुवातीला सांगते वेळेस मध्ये काहीतरी आठवतात त्या मला नंतर लक्षात येतील, ते तुम्हाला मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण ते कव्हर करेल किंवा कमेंटमध्ये माझं मत मांडेल.